नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अॅग्रोनॉमिस्ट पूजा या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील सुकळी या गावामध्ये. तर तुम्ही पाहू शकताय की आपण आज आलेलो आहोत कारली पिकाच्या प्लॉटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड केला जातोय, परंतु काही अशी पिकं आहेत जे खूप कमी प्रमाणात लागवड केली जाते, त्यामुळे आपल्याला त्याचा बाजारभाव नेहमी चांगला पाहायला मिळतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की वांगी, टोमॅटो सारखी पिकं खूप सारे शेतकरी लागवड करतात, परंतु कारली सारखी पिकं जे आहे खूप कमी शेतकरी लागवड करतात. त्यामुळे त्याचा जो बाजारभाव आहे नेहमीच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा कारली लागवड करत असताना आपल्याला अनेक समस्या त्यामध्ये पाहायला मिळतात, परंतु आपण ज्या प्लॉट मध्ये आज आलेलो आहोत त्या प्लॉट मध्ये जे आहे शेतकऱ्याने योग्य व्हेरायटी निवडून त्याचे योग्य प्रकारे नियोजन कशा प्रकारे केलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रोनॉमिस्ट पूजा युट्यूब चॅनलवर. तर सर्वात अगोदर मला तुमचं नाव जाणून घ्यायचं आहे. माझं नाव होमराज चेंदूजी शिंदे. तर काका, आता तुम्ही मला सांगा की तुम्ही हे जे कारली पीक घेताय, तुम्हाला यामध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? माझ्याकडे हा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचा. हा. तर काका, आता मला तुम्ही सांगा की एकूण ही जी कारली पीक आहे तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे? हे माझं 1 एकर मध्ये आहे. पूर्ण 1 एकर मध्ये. तर एकूण याचे जे काही कारली पीक आपण लागवड करतोय तर एकूण किती पॅकेट त्यामध्ये बसलेले आहे? ह्याच्यामध्ये 20 पॅकेट बसलेले आहे. आणि तुम्ही किती व्हेरायटी लागवड केलेल्या आहे? 3 व्हेरायट्या लागवड केलेल्या आहे. अच्छा. तर तुम्ही बघू शकताय की आपल्या मागे जे व्हेरायटी लावलेली आहे अतिशय छान आणि सुंदर अशी व्हेरायटी आहे. तर या व्हेरायटीचे नाव काय आहे किंवा ही व्हेरायटी कोणती आहे काका? इथं एक व्हेरायटी कावेरीची आहे हल्दी. कावेरीची हलदर नावाची तुम्ही व्हेरायटी लागवड केलेली आहे. तर याचे नेमके तुम्ही किती पॅकेट लावलेले आहे? याचे मी नेमके 5 पॅकेट लावलेले आहे. 5 पॅकेट लावलेले आहेत. अच्छा. आणि बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये या व्हेरायटीचे काय खास वैशिष्ट्य आहेत? खास वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का हे जे कावेरीचे हल्दी जे आहे, हे जे कारलं आहे, हे जे कारलं पहा देखणीला चांगलं आहे. याची जे काटे आहे हे काटे व्यवस्थित आहे. बाजार जो भाव आहे बाजारामध्ये जे आपण समजा हे कारलं नेलं तरी लोकांच्या नजरेमध्ये चांगलं दिसतात. याचे काटे सुपिकता, याची जे हे वजन आहे वजन याचं जास्त आहे. त्याच्यामुळे मी हे निवडलेलं वाहन आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपण कुठल्याही प्रकारचं पीक लागवडीसाठी जेव्हा निवडतोय तर त्यामध्ये योग्य वाणाची निवड करणे अतिशय गरजेचे असते. तर आता हे जे काही काका आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे आहे 5 पॅकेट कावेरी सीड हलदर या व्हेरायटीची लागवड केलेली आहे. तर काका, आता तुम्ही हे जे काही वाण लावलेलं आहे नेमकी याची लागवड कधी केलेली आहे तुम्ही? याची मी लागवड 22 मेला केलेली आहे. 22 मेला केली. आणि लागवड केल्यापासून पहिला तोडा जो आहे किती दिवसामध्ये निघालेला आहे? तो झाला 47 ते 50 दिवसांनी. अच्छा. तर मग काका, हे 47 ते 50 दिवसात जेव्हा पहिला तोडा झाला तर तुम्ही सांगत आहे की तुमच्या म्हणण्याप्रमाणे की तुम्ही 3 व्हेरायट्या लावलेल्या आहेत. तर 3 व्हेरायट्यापैकी मग या वाणाचा तोडा लवकर निघलाय की उशिरा निघलाय? मग नाही, या वाहनाचा तोडा हा लवकर आलेला आहे. त्याच्यामुळे कसं म्हणजे त्या व्हेरायटीपेक्षा हे व्हेरायटी 8 ते 10 दिवसांनी अर्ली आहे. ओके. तुमची हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर जसं बाजारात गेल्यावर वेगवेगळ्या व्हेरायटीची कारले आलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आपली ही जी कावेरीची हलदर ही व्हेरायटी जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा या व्हेरायटीचा काय रिस्पॉन्स मिळतो? खास वैशिष्ट्य म्हणजे असे आहे का या व्हेरायटीची म्हणजे जे देखणं आहे म्हणजे सुपीकता आहे चांगली. सुपीकता मार्केटला चांगली आहे, गिराईक चांगली आहे घेते. त्याच्यामुळे कसं आहे याचं वजन चांगलं आहे. याचे जे काटे आहे हे काटे चांगले मोडत नाही, कार्यपूर्व काटे राहतात. त्याच्यामुळे हे मार्केटिंग करते. अच्छा. तर आता तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो, काकांच्या म्हणण्यानुसार ही जी काही व्हेरायटी लावलेली आहे कावेरी सीड कंपनीची हलगर ही हायब्रिड व्हेरायटी जी त्यांनी लावलेली आहे. तर इतर वाणाच्या तुलनेमध्ये लवकर येणारे वाण आहे, त्यानंतर दिसायला आकर्षक आणि डार्क ग्रीन कलरची ही व्हेरायटी आहे. आणि ही जी काही व्हेरायटी आहे मीडियम साईजची व्हेरायटी आहे, ग्राहकांना सुद्धा आकर्षक अशी व्हेरायटी आहे. या व्हेरायटीचे जे काही काटे आहेत ते मजबूत आहे, त्यामुळे इतर वाणाच्या तुलनेमध्ये याला जे भाव आहे ते सुद्धा चांगले मिळते. तर काका, आता तुम्ही जे काही हार्वेस्टिंग करत आहे तर तुम्ही हा जो आहे तो दुसरा तोडा करत आहे म्हणत आहे. पहिल्या तोड्याच्या तुलनेमध्ये आता हा दुसरा तोडा कसा निघलेला आहे?
पहिल्या तोडणीच्या याच्यापेक्षा दुसरा तोडा हा जास्तच निघणार ना, जास्तच निघालेला आहे त्या व्हेरायटीपेक्षा. ओके. 4 ते 5 पन्न्याने हा तोडा जास्त आहे दुसरा. तर काका, मग तुम्ही जे काही तुमच्याकडे आणखी 2 व्हेरायटी लावलेल्या आहे, त्या 2 व्हेरायटीपैकी याचे उत्पन्न मग कसे आहेत? याचे उत्पन्न जास्त आहे, जास्त माल निघून राहिला. 4 ते 5 पन्न्या जास्तीत जास्त. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की काकांनी ज्या 3 व्हेरायट्या लावलेल्या आहे, 3 व्हेरायट्यापैकी जे आहे त्यांनी ही जी हलदर व्हेरायटी लावलेली आहे कावेरी सीड कंपनीची, तर याचे जे उत्पन्न आहे त्या व्हेरायट्यापेक्षा 20 ते 25% जे आहे ते जास्त आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा जो काही आपण व्हिडिओ बनवला यामध्ये जे काही कावेरी सीड कंपनीचं हलदर या व्हेरायटीची माहिती जी आहे आपण पूर्ण जाणून घेतली. त्यापासून झालेला जो काही फायदा आहे आपण या काकांकडून जाणून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी व्हेरायटी आहे तुम्ही सुद्धा लागवड करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत त्या प्लॉटबद्दल जे आहे आपण माहिती बघितलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला काही माहिती सांगितलेली आहे. तर यामध्ये जे आहे त्यांनी 3 व्हेरायट्या लावलेल्या आहेत. 3 व्हेरायट्यापैकी त्यांनी 5 पॅकेट जे आहे कावेरी सीड कंपनीचे हलदर या व्हेरायटीची लागवड केलेली आहे. आणि या व्हेरायटीचे 3 जे आहे खास वैशिष्ट्य आहे. सर्वात पहिलं जे वैशिष्ट्य आहे की त्यांना 2 व्हेरायटीच्या तुलनेमध्ये 8 ते 10 दिवसाच्या अगोदर त्यांना उत्पन्न मिळालं. लवकर उत्पन्न मिळालं म्हणजे ते लवकर बाजारामध्ये जाते आणि लवकर बाजारामध्ये गेलं म्हणजे त्याचा बाजारभाव जे आहे ते चांगले असते. आणि जेव्हा नंतर कारली जे आहे बाजारपेठेमध्ये येते तेव्हा हळूहळू भाव जे आहे त्याचे कमी होत जाते. म्हणून शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न असं पाहायला मिळतंय. त्यानंतर दुसरं आणि खास महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की हे जे कारलं आहे पाहायला सुद्धा आकर्षक हिरव्या रंगाचं असल्यामुळे आणि त्याचे काटे सुद्धा मजबूत असल्यामुळे इतर वनाच्या तुलनेमध्ये जे आहे जबरदस्त असा नफा मिळवून देणारे हे पीक आहे. म्हणून तुम्ही या पिकाची जी आहे ती लागवड करू शकताय. आणि तिसरं आणि खास महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही 2 वनापेक्षा या वनाचे जेव्हा तोडे केले तर जेव्हा पहिली तोडणी केली तर याचे जे काही उत्पन्न आले 1 ते 2 थैली जे आहे ते जास्त मिळाले. त्यानंतर दुसरा जेव्हा तोडा झाला किंवा दुसरी जेव्हा हार्वेस्टिंग झाली तर त्या 2 व्हेरायटीच्या तुलनेमध्ये जे आहे याचे जे उत्पादन आहे 3 ते 4 थैल्या जे आहे जास्त पाहायला मिळाले. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर यावर्षी कारली पिकाची लागवड करायची असल्यास तुम्ही कावेरी सीड कंपनीचा हलदर या वनाची लागवड करू शकताय. माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. तुम्हाला जर कारली पिकाबद्दल जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. आणि अशाच नवनवीन कृषीविषयक माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.